ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये चमचमीत पुरी भाजी मिळते त्याचप्रमाणे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशी चमचमीत पुरी भाजीची रेसिपी पाहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. पुरी भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा पुऱ्यांसाठी कणिक मळून घेते. तर एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा ओवा घेतला आणि थोडासा क्रश करून त्याच्यामध्ये टाकला, जेणेकरून पुरीमध्ये त्याचा स्वाद खूप चांगला येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचं आणि कणिक मळून घ्यायची आहे. आता मळताना हे पीठ अगदी चपातीसारखं करायचं नाही, असं घट्ट मळायचं. हे बघा, अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे 1-2 चमचे त्यावर तेल टाकायचं आणि थोडंसं असं मळून घ्यायचं. सगळ्या पिठाला तेल लावून हा डो 15 मिनटं झाकून 1 ग्लास पाणी होते त्याच्या अर्धं पाणी वापरलं आहे. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचा आहे. पॅन हीट झाला की त्यामध्ये 1 चमचा धने टाकून घेतलेले आहे. पाऊण चमचा बडीशेप टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आणि ते चांगले रोस्ट करायचे. एवढे पण रोस्ट नाही करायचे, अगदी हलकेसे करायचे आणि काढून थंड करायला ताटात ठेवायचे. आता थंड झाले की खलबत्ता किंवा काही कुटण्याचं असेल त्याच्यामध्ये ते टाकून कुटून घ्यायचं. थोडंसं असं क्रश करायच्यात, जास्त आपल्याला बारीक नाही करायचं. थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेले. आता ते काढून ठेवलेले आहे एका भांड्यात. आता आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता ते हातानेच आपण स्मॅश करायचे आहेत, कुस्करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडासा असा बटाटा घेतलेले आहेत. त्यानंतर मी गॅसवर भांडं ठेवले. कढई कोणतंही भांडं ठेवलं तरी चालतं. त्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल थोडं जास्त लागतं कारण चमचमीत अशी भाजी बनवायची. आता त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत. लवंग, दालचिनी, मिरी, तमालपत्र, विलायची हे 2 या प्रमाणात घेतलेले आहेत. जास्त खडे मसाल्यांचा वापर केलेला नाही. हे तळून झाल्यानंतर त्यामध्ये 3 मिरच्या अशा उभ्या चिरून टाकलेल्या आहेत, तेही तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, तोही तळून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तेही जास्त बारीक नाही केलं, असं थोडंसं जाडसरच आहे. आणि हे सर्व मिक्स करून तळून चांगलं परतून घ्यायचं आहे. आता थोडासा कलर असा चेंज होऊन द्यायचा आहे आणि त्यामध्ये मसाले 1 लाल तिखट 1 चमचा आणि पाव चमचा हळद त्यामध्ये मिक्स करून टाकले आणि आपण जो मसाला कुटला आहे ना, तो त्यामध्ये टाकून द्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आता मसाले चांगले परतले ना तर भाजी एकदम छान होती. आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग पण टाकायचा. हिंगाने काय होतं, भाजीला खूप छान स्वाद येतो. आता हे सर्व मिश्रण छानपैकी आपण परतून घेतलेलं आहे. त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता 2 टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून त्याची प्युरी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतली. आता 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटोचं पूर्ण पाणी आटलं पाहिजे. आणि आता त्यामध्ये
कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे 1 चमचा. आता कस्तुरी मेथीने ना भाजीचा एकदम छानपैकी वेगळा असा टेस्ट येते. आणि त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. आता काश्मीरी मिरची पावडरनी काय होतं, भाजीला एकदम कलर येतो आणि दिसायलाही चमचमीत दिसते. पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि परतला की त्यामध्ये आपण बॉईल केलेला कुस्करलेला बटाटा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता बटाटा टाकल्यानंतर अगदी छानपैकी आता परतून घ्यायचं आहे. त्याला 2-3 मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे. आता कोणतीही भाजी करताना भाजीला चांगली परतून घेतली ना तर भाजी खूप टेस्टी होते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि परतून घ्यायचं आहे. आता मी बॉईल करायला थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, तर ते गरम पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा कसं टेक्स्चर आलेलं आहे, एकदम मस्त अशी भाजी झालेली. आता तुम्हाला जेवढं पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी टाकायचं, कारण पुरी भाजीला थोडं पातळच भाजी लागत असते. त्यानंतर त्याच्यावर उकळी येईपर्यंत म्हणजे 2 मिनटं तरी झाकून ठेवायचं. उकळी आली की परत काढायचं. हे बघा किती सुंदर झाली भाजी, मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद टाकायचा आणि त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. माझ्याकडून राहून गेलं. त्यानंतर आपण पुरीसाठी कणिक मळली होती. आता त्याची 15-20 मिनटं झालेली आहेत. आता कणिक बघा किती मऊ झालेली आहे, एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. थोडंसं हाताने थोडं मळून घेतलं, स्मॅश केलं की त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे अगदी पेड्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आता सर्व गोळे तयार झालेले आहेत. त्यातला एखादा छोटा गोळा उचलायचा आणि तो लाटून घ्यायचा. आपण पुरी लाटतो ना नेहमीप्रमाणे, त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. किंवा आपण असा एक मोठा जरी गोळा घेतला आणि एखाद्या वाटीने जरी असं पूर्ण चपाती लाटली तर त्याच्यावर फक्त वाटीने जरी असं आपण पुऱ्या काढल्या तरीही चालतं. पण मी असे एक एक करूनच पुरी तयार करत आहे. पुरी भाजी नाश्त्याला सुद्धा लहान मुलापासून सर्वांनाच आवडते. अगदी आपण बाहेर कुठे गेलो तर बघा, बाहेरच्या सेंटरला सुद्धा असं पुरी भाजी सेंटर असतं. तिथंही म्हणजे कसं बाहेरचं दुसरं खाण्यापेक्षा पुरी भाजी आवडीने लोक खातात आणि मस्त पोट पण भरतं आपलं. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या पहिल्यांदा लाटून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करायला ठेवले. गरम झालं की पुरी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता झाऱ्याने थोडंसं असं वरून असं प्रेस करायचं, म्हणजे वर तेल असं प्रेस केलं ना तर मग पुरी छानपैकी फुगली जाते. हे बघा मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे, कारण पीठ पण एकदम छान असं भिजलेलं आहे. मग काढून घ्यायचं. आता दुसरी पण पुरी आपण अशाच पद्धतीने टाकणार आहे. हे बघा मस्त अशी टम फुगतात पुऱ्या. हे बघा अशा पद्धतीने ना सर्व पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या तळलेल्या आहेत. आता आपण डिश तयार करतोय. हे बघा भाजी बघा मस्त अशी
चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. बघता क्षणी आपल्याला खाऊ वाटते आणि त्याच्याबरोबर टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या. अगदी बाहेर आपण पुरी भाजी घालतो ना, त्याहीपेक्षा घरी अशी छान चविष्ट अशी आपण पुरी भाजी बनवू शकतो. आणि त्याबरोबर कांदा, लिंबू, मिरची, वा मस्त अशी पुरी भाजीचा बेत होतो. तर तुम्ही पण ह्या अशाच पद्धतीने पुरी भाजी करा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि चवीला पण अगदी मस्त अशी लागेल. तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत होतील. भेटूया आपण नवीन अशाच रेसिपीमध्ये. धन्यवाद.